यानंतरची बातमी नाशिकमधली आहे। नाशिकच्या सातपूर मधल्या श्रमिक नगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। टवाळखोरांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 12 चारचाकी गाड्यांची टवाळखोरांनी कोयता आणि लोखंडी रॉडनं तोडफोड केलेली आहे। तोडफोड करतानाचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे। या गाड्यांचं या तोडफोडीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। हा सगळा दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याचंच बोललं जात आहे। मात्र आता पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे। हे दहशत पसरवणारे नेमके कोण आहेत, त्यांना पकडून तातडीनं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे। रात्री 11:30-12च्या दरम्यान अज्ञात विस्माकडून व्यक्तींकडून गाड्यांच्या काचा फोडलेल्या आहे। तरी पोलिसांनी काही वचक ठेवायला पाहिजे या तरुणांवर। मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी पोलिसांनी काहीतरी मोठी कारवाई केली पाहिजे। 8 दिवस झाले 10 दिवस झाले का प्रभागातल्या गाड्या फोडल्या जातात। जमीननगर झालं, अशोकनगर झालं, या भागात वारंवार हे सत्र चालू आहे। पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही। आज शाळेच्या मुलांची व्हॅन फोडण्यात आलेली आहे। आता हा एक मुलगा आहे, हा गाडीवर ड्रायव्हर आहे। आता त्याच्या पगारातून पैसे कट होणार आहेत। आज तो कंपनी जायला सुद्धा नाही म्हणून राहिला, कारण कंपनी काय तर त्याचा पगार कट होणार आहे। तरी पोलिसांनी जर ह्या सगळ्या आरोपींना जर एक 5 ते 7 तासामध्ये पकडलं नाही तर हे सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन मी तिथे पोलीस स्टेशनला आंदोलनाला बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।